नमस्कार, खानदेश कट्ट्यात तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज मी तुम्हाला खास आमच्या मावशींची परसबाग दाखवणार आहे। तर परसबाग दाखवण्याचा हेतू हाच की आपलं कुकिंगचं चॅनल आहे आणि आपण स्वतः उगवलेल्या भाज्या, फळं, फुलं हे किती छान असतात, त्यांचं किती महत्त्व असतं हे मला तुम्हाला सांगायचं होतं आणि मावशी ते खूप उत्तम प्रकारे सांगतील, म्हणून हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला। तर त्यांच्याकडनं त्यांनी उगवलेल्या परसबागेतल्या सर्व भाज्या त्या कशा आहेत, त्यांचे काय फायदे आहेत, तर आपण हे सर्व त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तर खूप सुंदर अशी परसबाग होती, जवळजवळ सर्वच भाज्या तिथे होत्या। तर तुम्ही बघू शकता त्यांच्या घराच्या मागे एक छोटा प्लॉट आहे, त्यात त्यांनी ही सुंदर अशी परसबाग बनवली आहे। तर आपण हे आता मावशींकडनं ऐकूया। हे 10व्या अध्यायात भगवंताने विभूती योग सांगितलेला आहे। निसर्गामध्ये पण देव आहे आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे संतांनी पण म्हटलेलं आहे। म्हणून घरात भौतिक वस्तू आपण गोळा करतो, त्याऐवजी आपण जर मातीच्या सहवासात आणि निसर्गाच्या सहवासात राहिलो आणि आपण वृक्ष लावून वनस्पतीची जर आपण वनस्पतीवर प्रेम करून आपण जर स्वतःला थोडं श्रम करून त्यांच्या सान्निध्यात राहिलो तर आपल्याला तर आनंद मिळेल, पण आपलं आरोग्यही चांगलं राहील। म्हणून आम्ही जेव्हा घर घेतलं तेव्हा पहिला आनंद हा झाला की आपण आता घराच्या समोर स्वतःच्या झाडं लावू, छान भाज्या लावू, मेहनत करू। प्रेम खाण्यापेक्षा आपण स्वतःच्या हाताचं लावलेलं खाल्लेलं किती चांगलं हा विचार करून आम्ही सुरुवातीलाच वृक्षात पण देव आहे म्हणून सुरुवातीलाच आम्ही पहिलं झाड लावलं ते माधवरुंद की 12 जुलैला माधवरुंद म्हणून प्रयोग असतो। तर ते झाड आम्ही लावलं पहिल्यांदा आंब्याचं। तर ते आता एवढं मोठं झालं, आपण म्हणतो ना की छोटं झऱ्याचा आणि छोट्या झऱ्याचा मोठा सागर झाला जणू काय। तर हा आहे आंबा, नंतर ही आहे लिंबू, हे आहे लिंबू। अच्छा, छोटे छोटे लिंब आले त्याला आहे ना? आले छोटे छोटे लिंब, हे इकडे मोठे। अरे वा, मस्त। तर हे ते आंब्याचं झाड आहे, ते आता इतकं मोठं झालंय आणि याचे आंबे आम्ही नेहमी खातो आणि इतके गोड आहेत, म्हणजे मी आजपर्यंत असा आंबा खाल्ला नाही आहे। ते खरंच आहे, आपण जर झाडांना प्रेम दिलं तर आपल्याला त्याचं फळ तसंच भेटतं। ही आहे पपई, कारण आम्ही विचार केला की फळं तर लावायचेच, पण आपल्या शरीर उपयोगी फळं चॉईस केले पाहिजे। माझी अर्धी मराठी असेल, अर्धी माझी साधी भाषा असेल, कारण मी गावची स्त्री आहे। चालेल चालेल, काहीच हरकत नाही। इतकं लँग्वेज माझी व्यवस्थितच येणार असं काही नाही। तर पपई म्हणजे ऑर्गॅनिक खाणं केव्हाही चांगलं कृत्रिम खाण्यापेक्षा, म्हणून मग आम्ही पपई पण लावली। आणि पपई आम्ही असं हे नाही की नर्सरीमध्ये गेलो आणि तिथनं विकत आणली असं नाही। आम्हाला जेव्हा बहिणीकडनं वगैरे आत्याकडनं वानोळ्या यायचं, मग आम्ही जेव्हा टेस्टी लागायची ती पपई तर आम्ही विचार करायचो की चला हे बी आपण सांभाळून ठेवू, कशाला खर्च करायचं, म्हणजे वित्तसुद्धा वाचवणं हे स्त्रीच्या हातचं असतं। म्हणून आम्ही त्या बिया जमा करायचो आणि मातीमध्ये एका पिशवीमध्ये टाकायचो आणि त्याचं रोपटं छोटं कोवळं आलं की नाजूकचं, मग ते लावून द्यायचो। आणि पपई ही म्हणजे खाल्ल्यानंतर पोट साफ होतं, डोळ्यांना चांगली असते। आणि विशेष म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आहे तो खूप हुशार आहे आणि तो मला काहीतरी आल्यावर टिप्स देत असतो आणि सांगत असतो की मावशी हे खाल्ल्याने असं होतं, ते खाल्ल्याने असं होतं। आणि तो जरी लहान आहे, तो मी त्याला गुरु मानते, म्हणजे गुरुच आहे माझा तो। तर त्याने सांगितलं की मावशी जर पपईच्या बिया 3-4 तुम्ही खाल्ल्या ना तर त्याच्यात आयर्न असतं, ते चांगलं असतं। मग मी म्हटलं अरे आपण पपई लावली तर बराच उपयोग होतो त्याच्यात की अरे आंबा पपई, तर अजून एखादं फळ आपण लावू, अजून मुलांना तेवढंच वेगवेगळी व्हरायटीज देऊ।
आणि म्हणून आम्ही पेरूचं छोटंसं रोपट होतं एका ठिकाणी आलेलं. तर बरेच जण सांगायचे की तुम्ही नर्सरीमधून आणत जा, किती छोट्या याला ते फळं येतात. पण म्हटलं की हळूहळू जे वाढतं आणि हळूहळू जे मोठं होतं तर ते जास्त टेस्टी असतं आणि जास्त ते शरीराला उपयोगी असतं. म्हणून आम्ही पटकन आलं पाहिजे, पटकन 1 वर्षातच फळ पोटात गेलं पाहिजे हे काही बघितलं नाही. फक्त आपण लेट पण थेट उपयोग होतो शरीरासाठी. आणि म्हणून मग आम्ही हे गावठी पेरू म्हणतात त्याला. अच्छा. की तो जरी नर्सरीमधला नाही, पण आता त्याला फळं आलेलं नाही, पण तो अतिशय गोड आहे. आणि आम्ही तो लावल्यानंतर त्याला 3 वर्षांनी त्याची वाट बघितली आम्ही. हळूहळू हळूहळू आत्ताच येईल, मगच येईल फुलं. नंतर त्याला 3ऱ्या वर्षी फळं आलं. पण एवढे पेरू खाल्ले आम्ही पोट भरून. अरे वा. खूप छान पेरू आहे. तर आणि पेरूच्या पानांचा आम्ही रस पण घेतो. अच्छा, हां. त्याचा काय फायदा सांगाल मावशी तुम्ही? आपल्या आहारात जर आपण रसा आहार जर घेतला तर आपल्याला पोट साफ होतं. नंतर आपल्याला भूक लागते. आणि आपण जर थोडा पेरूचा रस, थोडा आंब्याच्या पानांचा रस, थोडा पारिजातकाचा रस, तर आपले जे हाडं, गुडघे काय काय जे दुखायला, ते दुखणं थांबायला मदत होते. अच्छा. म्हणून अरे वा. आम्ही हे पेरूचे पानं तर म्हणतात ते पृथ्वीवरचं अमृत आहे असं म्हटलेलं आहे की पृथ्वीवरचं अमृत आहे. कोवळ्या पानांचा रस जर घेतला तर अतिशय उपयोगी आहे तो शरीराला, आणि तो सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. अच्छा, तर हे पेरूचं झाड आहे आणि हे लावल्यानंतर 3 वर्षानंतर याला पेरू आले होते. म्हणजे 3 वर्षानंतर या झाडाला फळ आलं होतं. हां. तर आम्ही असा विचार केला की अरे फक्त तुळशी काय वृंदावनातच लावायची का, फक्त पूजेसाठीच लावायची का, फक्त आपण हळदी कुंकू वाहून म्हणजे पूजा होते का, नाही तर तुळशीकडनं गुण पण शिकायचा आहे की तिला ती फळ देत नाही आपल्याला, किंवा ती आपल्याला सावली पण देत नाही, किंवा ती आपल्याला लाकडं पण देत नाही, पण तरी पण तिच्यावर प्रेम करायचं, निरपेक्ष प्रेम करायचं. आणि तुळशीचे एक श्लोक पण आहे, तुलसी श्री सखी शिवे पापहारिणी पुण्य दे, नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिये. की तुळशी ही नारायणाला अतिशय प्रिय आहे आणि ती आपली सखी आहे. आणि ही आपलं पाप हरून काय देते, आपल्याला पुण्य देते. पण मग पुण्य देते म्हणजे काय की कर्मकांडात्मक आपल्याला ते पुण्य नको. तर आपण निरपेक्ष तुळशी जाऊन हा गुण शिकायचा की आपण निरपेक्ष प्रेम करता आलं पाहिजे. जसं तिच्यावर आपण निरपेक्ष प्रेम करतो तसं माणसावर पण निरपेक्ष प्रेम करता आलं पाहिजे. नाहीतर आपण स्वार्थाशिवाय माणूस हल्लातच नाही आजकाल. उंबऱ्याच्या बाहेर तर स्वार्थाशिवाय जातच नाही. म्हणून आपण काहीही स्वार्थ न बघता माणसावर सुद्धा आपण प्रेम केलं पाहिजे. आणि इथे मावशी तुरीच्या शेंगा दाखवत होत्या. जी तूर डाळ आपण नेहमी वापरतो, रोजच्या वापरातली आपली जी तूर डाळ असते त्या तुरीच्या शेंगा. म्हणजे इतक्या 4-5 झाडांमध्ये मावशी ह्या शेंगांपासून डाळ तयार करतात. म्हणजे खूप मोठी प्रोसेस असते खरं तर ही. कधीतरी दाखवेल मी तुम्हाला माझ्या चॅनलवर. तर असे खूप मोठा खजिना होता या छोट्याशा परसबागेत. खूप मोठा खजिना होता आणि अप्रतिम, म्हणजे खूप छान तयार केली आहे. पण लावला. माझ्या बहिणीकडे गेली, मग तिच्याकडे मी एक रोप आणलं. आणि ना पुदिना हा पाचक असतो आणि थंड असतो. उन्हाळ्यामध्ये आपण सरबत बनवतो ना, मग मी तर याचं हे पाला मिक्सरमधून बारीक करून लिंबू आणि पुदिना टाकून एवढं टेस्टी, धणे जिरे सर्व काळं मीठ टाकून, काळं मीठ आणि साखर, किंवा कधी कधी थोडासा गोड पण टाकला तर हरकत नाही. तर पुदिन्याची चटणी, पुदिना आणि पाणीपुरीला पण प्रश्नच नाही. पाणीपुरी म्हटलं तर तोंडाला पाणी सुटतं.
हे काय मावशी? हा नागिलीचे वेल आहे. याच्यात कॅल्शियम अतिशय असतं, म्हणून आम्ही असं काही नाही की चुनाच पाहिजे, काचच पाहिजे, तोंड रंगायलाच पाहिजे, असं काही नाही. आम्ही रोज जेवण झालो की हे एक पान सर्वजण खातो. अरे वा, मस्त. नाही, आधी सांगितल्याप्रमाणे सर्वच होतं. मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, गवती चहा, म्हणजे अगदी बाजारातून खूप कमी भाजी आणावी लागते आणि सर्व भाज्या विदाऊट केमिकल, फवारणी नसलेल्या, कुठलीही फवारणी त्यात केली जात नाही. म्हणजे इतक्या छान. कशाच्या दुकानावर गेल्यावर असं वाटलं की अरे काय खाणं, आपण पण लावूया. मग आम्ही घरी गेलो होतो गावी. मग तिथनं ऊस आले, आम्हाला मुलांना खायला दिले. त्यातला सहज एक ऊस लावून बघितला, तर पहिल्यांदा ना मुंग्यांनीच खाऊन टाकला. तर ते आलंच नाही. त्याच्यानंतर लावलं, पुन्हा तो पण सक्सेस झाला नाही. पण आपण फक्त प्रयत्नाती परमेश्वर, कर्मणे वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. ते कर्म हे केलंच पाहिजे. आणि आपण असं निराशा नाही झाली पाहिजे. का रे एकदा ऊस लावला, आलाच नाही, दुसऱ्यांदा लावला, ते आता काय येणार. आम्ही पुन्हा लावला. 5व्यांदा लावला तेव्हा 5व्यांदा हा आला. तर बघा आता इकडे पण किती मोठा झाला आहे. अरे बापरे, मस्त. चपटा वाल की लांब गावठी वाल असतो, काळा वाल असतो, पापडी वाल असतो, आणि हा चपटा वाल आहे. याचं नाव अक्षरशः इतकी टेस्टी लागते ही भाजी. आणि आपण म्हणतो ना वात वगैरे होतो किंवा पोटात थोडंसं दुखल्यासारखं होतं, वातोळ असतं वालात शेंगा. पण हा वाल विशेष म्हणजे वातोळ नाही, याने खाल्ल्याने त्रास होत नाही. बरोबर. अगदी छोट्या छोट्या शेंगा बघा. मस्त ना. या अगोदर फुलं येतात. अच्छा. आणि नंतर मग आधी हे फूल येतं आणि त्यानंतर मग पांढरे फुलं आलं की समजायचं आता खूप भर येणार आहे. हा भर असतो अगोदर. मस्त. आणि हे वांगी आहे ना, वांग्याचं झाड. गावठी वांगी जेवढे जेवढे हे काटे असतात म्हणतात तेवढे वांगे टेस्टी लागतात. तर हे अच्छा, हे आता याच्या तर पानांनाच काठी आहेत. मग आता फुलं नुकतीच यायला सुरुवात झाली बघा. हे आता याला वांगे येणार का? आता हे वांगे येणार. आता अच्छा, तिकडे मोठे झाडे आहे, तिथे वांग्यांचं आपण घेऊ. पुरी काय मस्त करतात त्या बायका. खानदेशातलं तर मावशी फेमस आहे ना, भरीत आणि हे भरीत पुरी, भरीत भाकरी, आणि त्यात कांद्याची पात मिक्स होतं. मग काय लाजवाब. मावशी तुम्ही सगळ्यांना सांगा ना की जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा तरी आवडत असेल तर नक्की लाईक करा. हां, आणि तुम्हाला हे आवडलं हा व्हिडिओ तर तुम्ही खरंच तो लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि एखादा दिवस असं जात असेल काही पालकाचं सूप, टोमॅटोचं सूप घेत नाही, कारण स्त्रीला इतकी आवड पाहिजे. कृष्णाष्टकमध्ये म्हटलेलं आहे, दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम, की स्त्री इतकी हौशी पाहिजे आणि ती इतकी उत्साही पाहिजे ना, तर तिला नवीन नवीन आपल्या पतीला, मुलांना, नातवांना घालता आलं पाहिजे. म्हणून आम्ही हा पालक लावला. पालकाचे थालीपीठ करतो, पालकाच्या आम्ही वड्या करतो, आणि वरणामध्ये तर काय सुंदर लागतं पालक. कोथिंबीर नसली तर चालतं. खूपच छान. तर अशी ही आमच्या मावशी काकांची परसबाग खूप छान आहे. खूप छान वाटतं तिथे गेल्यावर. काकांची खूप मेहनत आहे आणि मावशींची काकांना पूर्ण साथ आहे. पण आपण काहीतरी स्वतःच्या हाताने लावलं आणि स्वतः आपण ते उगवलं आणि आपण तेच खातोय, अगदी ऑर्गॅनिक, काहीच त्याच्यावर फवारणी नाही, केमिकल नाही. असे पदार्थ जर आपल्याला खायला भेटत आहेत तर ते मोजके असले तरी चालतील, पण आजच्या ह्या काळात ह्या गोष्टीची खूप गरज आहे. म्हणून आपल्या बाल्कनीत किंवा आपल्या घराच्या बाजूला थोडी जागा असली तर नक्कीच तुम्ही पण असे प्रयोग करा आणि नक्कीच असे झाडं लावा. आणि खरंच हा आनंद वेगळाच असतो. आपण उगवलेल्या भाज्या ज्या आपण बनवतो त्याची चव अजूनच जास्त छान लागते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.